चोराच्या गोष्टीवरून आपल्याला असं दिसून येतंय बाळा की सर्वजण पापी आहेत. कारण पाहिल्यानं हा चोर देखील ख्रिस्ताच्या विरोधात बोलत होता आणि दुसरा चोर देखील ख्रिस्ताच्या विरोधात बोलत होता. आणि यावरून आपल्याला असं दिसून येतं की दोन्ही चोर पापी होते आणि दोन चोर दोन प्रकारच्या माणसाचं दर्शक आहेत. दोन वर्गाचा ते दर्शक आहेत. पहिला चोर जो आहे तो एका वर्गाचा दर्शक आहे, दुसरा चोर दुसऱ्या वर्गाचा दर्शक आहे. आणि पहिला वर्ग असा आहे की शुभवर्तमान ऐकल्यानंतर ते येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात. परंतु असा एक वर्ग आहे की देवाचं वचन ऐकून देखील ते लोक देवाचा स्वीकार करायला तयार होत नाहीत. म्हणून हा जो चोर होता यानं देवाचं वचन येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना त्यानं ऐकली आणि त्या प्रार्थनेमुळं त्याचा बदल झाला. प्रार्थना सर्व काही बदलून टाकू शकते. जे लोक प्रार्थना करतात त्या लोकांची प्रार्थना सर्व काही बदलून टाकू शकते. आणि येशू ख्रिस्ताची प्रार्थना त्यानं ऐकली आणि चोराचं परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. प्रार्थना बदलून टाकते. चोराच्या जीवनात पहिला बदल प्रार्थनेमुळे झाला. कारण येशू ख्रिस्तानं अशी प्रार्थना केली की हे बापा यांची क्षमा कर, हे कारण हे लोक काय करतात हे त्या समजत नाही. आणि ही प्रार्थना जेव्हा त्यानं ऐकली तेव्हा चोराचं परिवर्तन झालं. प्रार्थना बदलून टाकू शकते. कितीही मनुष्य पापी असला तरी परंतु जर आम्ही प्रार्थना केली तर मनुष्याचं जीवन बदलून जाऊ शकते. आणि म्हणून तो चोर देवाच्या प्रार्थनेनं बदलून गेला. दुसरं कारण असं आहे की येशू ख्रिस्ताचं वर्तन त्यानं पाहिलं आणि सगळ्या गोष्टीपेक्षा, प्रार्थनेपेक्षा आणि इतर जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा, देवाच्या वचनापेक्षा जे काही वर्तन आहे ते वर्तन पाहून लोक बदलून जाऊ शकतात. आणि त्यानं पाहिलं की येशू ख्रिस्ताचं वर्तन कसं आहे. त्यानं कधी पाप केलं नाही असं चोर म्हणाला. आपण सर्वजण आपल्या पापांची शिक्षा, आपण अपराधी आहोत, आपल्या अपराधाबद्दल आपण शिक्षा भोगत आहोत असं चोर म्हणाला. पण यानं काही केलं नाही आणि त्याच्या ठाई त्याला काही पाप दिसलं नाही. म्हणून येशू ख्रिस्ताचं वर्तन त्यानं पाहिलं आणि त्यानं म्हटलं की त्यानं काही केलं नाही. आणि म्हणून त्याचं वर्तन जे होते येशू ख्रिस्ताचं वर्तन, त्या वर्तन पाहून हा चोर बदलून गेला. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यानं पाहिलं की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर एक वाक्य लिहिलेलं आहे आणि ते वाक्य म्हणजे यहुद्यांचा राजा असं लिहिलेलं होतं. आणि ती एक शुभवर्तमान ते होतं आणि ते शुभवर्तमान त्यानं प्रथमच पाहिलं आणि त्या शुभवर्तमानाकडे पाहून तो बदलून गेला. शुभवर्तमान माणसाला बदलून टाकू शकते आणि त्या चोराचं परिवर्तन बदलून जायला शुभवर्तमान कारण झालं. त्याचं परिवर्तन झाल्यानंतर त्यानं सर्व गोष्टींचा विचार केला आपल्या जीवनामध्ये आणि येशू ख्रिस्तावर त्यानं विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवून त्यानं असं म्हटलं की जो आपल्या राज्य वैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि येशू ख्रिस्त त्याच्या संगती बोलला आणि तो म्हणाला की तो आजच माझ्याबरोबर सुखलोकात असेल. कारण येशू ख्रिस्त त्याच्या हृदयात पाहत होता. त्याचं काय परिवर्तन झालेलं आहे हे पाहिल्याशिवाय येशू ख्रिस्ताने त्याला आश्वासन दिलं नाही. त्या येशू ख्रिस्ताने त्याला जे आश्वासन दिलं ते त्याच्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर त्याला आश्वासन दिलं आणि सांगितलं की तो आजच माझ्याबरोबर सुखलोकात असेल. पण सुखलोक काय आहे? सुखलोक म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आणि सुखलोक म्हणजे स्वर्ग आहे आणि त्या ठिकाणी मरण नाही. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख, मोहपाश नाही किंवा काही नाही. त्याला सुखलोक म्हटलं आहे. आणि त्या ठिकाणी हा चोर निघून गेला परंतु येशू ख्रिस्ताच्या बरोबर तो गेला.
कारण येशू ख्रिस्तांना असं म्हटलं की तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असेल, आणि ख्रिस्ताच्या बरोबर तो गेला, सुखलोकात तो गेला. येशू ख्रिस्ताने त्याला आपल्याबरोबर घेतलं आणि त्याला तो सुखलोकात घेऊन गेला. पण सुखलोकामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की पुढे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व देवदूत कदाचित जमले असतील आणि त्यांच्या स्वागतासाठी ते सज्ज झाले असतील, आणि हजारो देवदूत त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी येशू ख्रिस्ताचं जोराचं स्वागत केलं. कारण येशू ख्रिस्त एकटाच नव्हता, परंतु त्यानं चोराला आपल्याबरोबर तो घेऊन गेला सुखलोकात. आणि त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन झालेला हा जो चोर होता त्याचं जंगी स्वागत जेजुसाकडून झालं.